जिल्ह्यात 13 जणांचा विषारू दारूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। तर पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात 2 दिवसात एकामागोमाग एक असे 8 जणांचे मृत्यू झाले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश आहे। 2 जणांवर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर हे विषारी दारूचे बळी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी योगेश वानखेडेला आता अटक केली आहे। तर दुसरीकडे हडपसरमध्येही 5 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पोटदुखी आणि मळमळ हे 5ही जणांच्या मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय। तर या संदर्भात थेट पिंपरी चिंचवडमधून अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे। आपण ऐकूया। पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये विषारी दारूमुळे 8 जणांचा बळी गेलेला आहे आणि आपण पाहू शकतो की या अनुषंगाने आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी या ठिकाणी ज्या विषारी दारूचे जे काही कॅन आहेत ते आणलेले आहेत। मी सध्या दापोडी पोलीस स्टेशन समोर आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांची जी गाडी आली आहे या गाडीमध्ये काही ज्या दारूच्या कॅन दिसत आहेत, याच कॅनमध्ये विषारी दारू असल्याचा जो संशय आहे तो पोलिसांना आहे। अशाच प्रकारची घटना पुण्यात घडलेली आहे। पुण्यातील हडपसर आणि काळेपडर परिसरामध्ये काही जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असा देखील एक संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत। सध्या पोलिसांनी या ठिकाणी जे विषारी दारूचे जे काही कॅन आहेत संशयित ते आणलेले आहेत आणि आता हे जे कॅन आहेत हे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। तर यात सगळ्या पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणाचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठं यश आलंय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विभागानं धडक कारवाई करत या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह दापोडीतील दारू विक्रेत्याला अटक केली आहे। वानखेडे यानं मुंबईवरून विनापरवाना इथेनॉल आणून त्यापासून ही विषारी दारू बनवली होती। धक्कादायक बाब म्हणजे ही दारू त्यानं पुणे शहरातील दापोडी, हडपसर आणि चतुश्रृंगी परिसरातील 4 विक्रेत्यांना विकली होती। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं गुन्हे दाखल केलेत। तर पोलीस आता या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढतायत। तर पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलंय आपण पाहूया। पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला। बंदी असलेल्या अवैध हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यानं बळी गेल्याचा स्थानिकांचा दावा आहे। मृत पावलेले सर्व नागरिक फुगेवाडीतील अवघ्या 400 मीटरच्या परिसरातील रहिवासी आहेत। पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर नागरिकांचे सर्व दावे फेटाळून लावले। तर मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे। चालेल हो बोला हॅलो हो